हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। ब्लॉसीज किचन तर्फे आपल्या सर्वांना नाताळ सणाच्या खूप खूप हार्दिक प्रार्थनामय शुभेच्छा। आणि आज आपण खास क्रिसमस साठी स्पेशल डिश बनवणार आहोत, रोस्टेड स्टफ चिकन। माझ्या मम्मीची ही रेसिपी आहे, त्यामुळे अगदी पारंपरिक पद्धतीने ती बनवणार आहे। तर पाहूया रोस्टेड स्टफ चिकन इन ब्लॉसीज किचन। रोस्टेड स्टफ चिकन साठी मी साधारण 1.25 किलोचे होल चिकन घेतले आहे। मीठ लावून चिकनला स्वच्छ धुवा आणि नंतर ते ड्राय करा। अशा प्रकारे चिकनला फोकने होल करा। ह्यामुळे काय होईल, मीठ आणि लिंबूचा रस मध्यपर्यंत जाईल आणि चिकन सुद्धा मधून व्यवस्थित कुक होईल। आता दाखविल्याप्रमाणे अर्धा चमचा छोटा चमचा मीठ आणि अर्ध्या लिंबूचा रस आतमधून चिकनच्या आतमधून दाखविल्याप्रमाणे लावून घ्या। आपण मॅरिनेशनसाठी फक्त मीठ आणि लिंबू वापरणार आहोत, तर आपल्याला 1 लिंबू लागणार आहे। वरून सुद्धा साधारण 1 टीस्पून मीठ आणि लिंबूचा रस लावून घ्या। मॅरिनेशनसाठी पेपर पावडर वापरायचं असेल तर अर्धा टीस्पून ब्लॅक पेपर पावडर वापरा। ह्या अगोदर मी माझ्या मम्मीच्या मार्गदर्शनाखाली अनेक ट्रेडिशनल रेसिपी बनवलेल्या आहेत। आपण माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तर ह्या सर्व रेसिपीज तुम्हाला पाहता येतील। आता साधारण तासाभरासाठी मॅरिनेशनसाठी चिकन बाजूला ठेवा। आपल्याला जर ओव्हरनाईट ठेवायचं असेल तर फ्रीज मध्ये ठेवा। चिकन मॅरिनेट होतंय तोपर्यंत आपण स्टफिंगची तयारी करून घेऊया। माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी स्टफिंगसाठी टीटा कलेजीचा वापर केला होता आणि त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। आणि आज मी स्टफिंगसाठी सॉसेजेस वापरणार आहे। सॉसेजेस अशा प्रकारे कट करून घ्या। 2 कांदे बारीक चिरून घ्या। मी हे चिकन घेतलं आहे, त्याची टीटा कलेजी आहे, थोडी बॉईल करून घेतली आहे जेणेकरून व्यवस्थित कट करता येईल। आणि ही टीटा कलेजी आपण नंतर पूर्णपणे कांद्यामध्ये शिजवणार आहोत। 4 स्लाइस ब्रेड अशा प्रकारे तुकडे करून घ्या आणि नंतर ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। आणि हे थोडे काजू घेतले आहेत, हे सुद्धा आपल्याला नंतर रोस्ट करायचे आहेत। 4 ते 5 टेबलस्पून साजूक तूप आपल्याला लागणार आहे। आलं, लसूण आणि मिरच्या, हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या आहेत। मिरच्या साधारण 5 ते 6 घ्या आणि ह्या मी साध्या मिरच्या घेतल्या आहेत। आपल्याला जर जास्त तिखट पाहिजे असेल तर थोड्या मिरच्या जास्त घ्या। 1 टीस्पून गरम मसाला पावडर, अर्धा टीस्पून हळद पावडर आणि खिम्यासाठी थोडी कोथिंबीर घेतली आहे। पहिल्या स्टेपमध्ये आपण चिकन मॅरिनेट करून ते बाजूला ठेवले। आता आपण दुसऱ्या स्टेपमध्ये खिमा बनवायला सुरुवात करूया। मघाशी सांगितल्याप्रमाणे काजू आणि ब्रेडचे तुकडे फ्राय करून घ्या। कढईमध्ये 1 टेबलस्पून साजूक तूप घाला आणि दाखविल्याप्रमाणे काजू आणि ब्रेडचे तुकडे फ्राय करून घ्या। ब्रेड सुद्धा छान क्रिस्पी फ्राय करा। आता ह्याच पॅन मध्ये 2 मोठे चमचे कुकिंग ऑइल घाला। ऑइल गरम झालं की ह्यामध्ये बारीक चिरलेल्या मिरच्या परतवा। ह्यानंतर
आलं लसूण घालून परतवून घ्या। आणि आता कांदा घालून गुलाबी रंगावर येईपर्यंत परतवा। ही कट करून घेतलेली टीटा कलेजी मी कांद्यामध्येच घालते, म्हणजे ती पूर्णपणे शिजली जाईल। आता झाकण द्या आणि कांदा सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्या। कांदा सॉफ्ट झालेला आहे। आता कट केलेले सॉसेजेस ह्यामध्ये घाला। अर्धा छोटा चमचा हळद पावडर ह्यामध्ये मिक्स करते। आता हे रोस्ट केलेले काजू घाला। आपण चिकन मॅरिनेट करताना मधून मीठ लावले होते, त्यामुळे त्यानुसार आपण ह्या खिम्यामध्ये मीठ जरा जपून वापरायचं आहे। आता झाकण देऊन 2 ते 3 मिनिटे शिजवा। फ्राय केलेले ब्रेडचे तुकडे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ह्यामध्ये मिक्स करते। आणि 1 टीस्पून गरम मसाला पावडर ह्यामध्ये घालते। आता झाकण द्या आणि मिनिटभरासाठी शिजवा आणि नंतर गॅस बंद करा। चिकन साठी स्टफिंग रेडी झालेला आहे। ह्या तयार स्टफिंग मध्ये अर्धा लिंबूचा रस घाला, अजून टेस्टी बनेल। तयार स्टफिंग दाखविल्याप्रमाणे चिकन मध्ये भरून घ्या। चिकन रोस्ट करताना स्टफिंग बाहेर येऊ नये म्हणून सुई दोऱ्याने आपण ही स्किन शिवून घेऊया। आता ही चिकन स्टफ झालेली आहे। आता आपण ती रोस्ट कशी करायची ते पाहूया। पॅन मध्ये 3 टेबलस्पून साजूक तूप घाला। ह्या तुपामध्ये आपल्याला साखर कॅरेमल करून घ्यायची आहे, तर त्यासाठी 1.5 टीस्पून साखर घालून कॅरेमल करून घ्या।
अशा प्रकारे साखर ब्राऊन झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला आता खडा मसाला घालायचा आहे। खड्या मसाल्यामध्ये 3 ते 4 बे लीफ म्हणजे तेजपत्ता, अर्धा टीस्पून ब्लॅक पेपर, अर्धा टीस्पून लवंग, 2 मोठे तज घेऊन त्याचे बारीक तुकडे करून घेतले आहेत, 5 ते 6 हिरव्या वेलच्या, 5 ते 6 सुक्या लाल मिरच्या तुकडे करून घाला। हा सर्व खडा मसाला थोडा परतवून घ्या आणि हे स्टफ केलेले चिकन ह्यामध्ये रोस्ट करण्यासाठी ठेवा। सुरुवातीला गॅस फ्लेम 2 ते 4 मिनिटे हाय ठेवा। ह्यामुळे काय होईल, चिकनला छान ब्राऊन कलर येईल। अशा प्रकारे दोन्ही बाजूनी किंवा सर्व बाजूनी चिकनला छान कलर आला की गॅस फ्लेम स्लो ठेवा। आता गॅस फ्लेम अगदी स्लो ठेवून आणि झाकण देऊन चिकन 1.5 ते पावणे 2 तास छान रोस्ट करून घ्या। अधूनमधून चिकन टर्न करा म्हणजे सर्व बाजूने चिकन व्यवस्थित शिजेल। थोडा पाणी घाला, साधारण पाव कप, 2 टेबलस्पून मेल्टेड बटर ह्यावरून घाला। खूपच छान रिच रोस्टेड चिकन आतमधून सुद्धा व्यवस्थित शिजावे ह्यासाठी आपण स्लो गॅस फ्लेमवर ते अगदी 1.5 ते पावणे 2 तास शिजवायचे आहे। चिकन पूर्णपणे शिजल्यावर ह्यामध्ये ग्रेव्ही वाटत असेल तर झाकण काढून ग्रेव्ही आटवून घ्या। रेसिपी ख्रिसमससाठी नक्कीच करून बघा आणि हा ख्रिसमस सण तुम्हा सर्वांना आनंदाचा आणि भरभराटीचा जावो हीच ग्लॉसीज किचन तर्फे आपल्या सर्वांना शुभेच्छा।